आमचं घर तोडलेलं आहे आणि घर तोडायला आलेले JCB 2 घेऊन. C1 आहे, C1 नाही C2B आहे. माझ्याकडे पेपर आहेत, दाखव पेपर. C2B यांच्याकडे माझे पेपर नाही आहेत, पामचे पेपर आहेत. आपण न्यूज दाखवूया की आमच्याकडे पेपर आहे, आम्ही न्यूज हे पळताय, हे बघा, हे पळाले. उत्तर देणं काय आमच्या घरात घरफोडी केलंय. ऑन ड्यूटी है, जवाब दीजिए ना. आमच्या बायकांना जवाब देखील त्यांना नका, आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. हा C1 ची नोटीस C2B ची आहे. बोला तुम्हाला बोला. मी सहाय्यक आयुक्त आहे वसई विरार महापालिका वसई विभाग I प्रभागाचा. C1 ची नोटीस होती, त्यांना हिअरिंग दिली. C1 नी स्ट्रक्चर ऑडिट मध्ये ते C1 होतं. 2022 ला पण C1 होतं आणि 2024 ला पण जेव्हा स्ट्रक्चर ऑडिट केलं ते C1 होतं. त्यानुसार आम्ही ते तोडीत कारवाई करण्यात आली. त्यांचं म्हणणे आहे ते C2B त्यांच्याकडे पेपर्स आहेत, तर आम्ही जर त्यांनी 15 दिवसाची मुदत मागितली, 15 दिवसात सबमिट करतो. 15 दिवसात तुम्ही सबमिट करा आणि मग आपण मागून जी पेपर हे बघा C2B ची बिल्डिंग आहे, यांना दाखवतो तरी घेत नाही. 15 दिवस दिलेत त्यांना. हे बघा ऑफिशियल यांच्याकडे 2022 पासून मी देतोय, त्यांना दिले. त्यांनी अॅक्नॉलेजमेंट दाखवली. हे बघा, हे बघा अॅक्नॉलेजमेंट दाखवतो. एक मिनिट थांबा इकडे, थांबा इकडे. अॅक्नॉलेजमेंट दाखवतो तुम्हाला मी. दाखवली का? त्यांना अँटी करप्शन ठाण्याला पकडलाय आणि तिकडून इकडे भ्रष्ट अधिकारी इकडे असतात का? त्यांच्याकडे काही नसताना कशी तोडायला आले? दाखवतो ना मी. बघा ना, आणि आज स्क्रीनशॉट दाखवतो. महानगरपालिका अधिकारी चोर आहे. अॅक्नॉलेजमेंट घ्या. हो अॅक्नॉलेजमेंट घ्या. आम्ही वाढवळ समाजाचे हा शेतकरी आणि आम्हाला मारण्यासाठी यांनी इकडे बाउन्सर मागवले. हे घ्या, हे घ्या. मागे कारवाई कशी झाली? फार्म बिल्डरनी पर्सनल बिल्डरचे मात्र आपल्याला आलेलं आहे. आणि आम्हाला न विचारता शांत बोला. हे बघा, हे अॅक्नॉलेजमेंट आहे 16/7/2024. याच्यामध्ये माझी स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट, घराचा असेसमेंट उतारा, घराचे लेटेस्टचे लाईट बिल आणि घराचे आमचे 1987 पासूनचे टॅक्स पजेशन आम्ही सगळं दाखल केलेलं आहे नगरपालिकेमध्ये. नगरपालिकेने यांच्याकडनं कोणत्या रीतीने परमिशन घेतलंय फक्त यांना विचारावं. आमच्याकडनं एकही पेपर न पोलिसांनी मागवलाय प्रोटेक्शन द्यायच्या पहिले, न पोलिसांनी आम्हाला प्रोटेक्शनसाठी काय फोन केलेला आहे. सकाळी हे इकडे पूर्ण ताफ्याबरोबर आलेले आहेत पोलीस आणि आमचं घर तोडलेलं आहे. घर तोडून हा इकडे हे कोणाला सपोर्ट करतात? म्हणजे मग आम्ही शेतकरी जीव द्यायचा का? वाडवळ समाजाच्या शेतकरी OBC जातीचे आम्ही काय करणार? आमचं वडलोपार्जित घर आहे आणि तुम्ही एका साईडचं ऐकून तुम्ही आमचं घर तोडायला आणि त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे. म्हणजे आता आम्ही जायचं कुठे? पोलीस आणि महाअधिकाऱ्यांच्या असताना मागून
ह्यांची परमिशन नसताना सुद्धा अनलिगली माझं घर आणि घरात कोणीही नसताना कशी काय कारवाई होऊ शकते? प्रोटेक्शन कसं भेटलं? त्याचं सगळं सामान बाहेर काढलेलं आमचं घर पोलीस प्रशासनाच्या समोर ही कारवाई झाली, महापालिकेच्या समोर कारवाई झाली आणि आता हात उचलले की ती मागे गाडी आली, कोणी आहे ते माहित नाही. आमचं घर पडलं. हा, ते माहिती नाही कोणी केलं आणि कोणी केलं ते माहितीच नाही बोलते. पावसाचा विषय आहे, घरी लेडीज राहतात, चुकून त्यांना शॉक लागला आणि त्याची जर जीवहानी झाली याचा पूर्णच्या पूर्ण महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि पामच्या जागेवर जाणार आणि आमच्या बायका आहेत. आणि एक मिनिट, मी बुलडोझरला थांबवायला गेली, तो ड्रायव्हर दगड घेऊन बसलेला मध्ये आणि तो फेकून मला मारत होता. आम्ही थांबायला गेले तेव्हा आणि 150 बाउन्सर आणि आम्ही त्यांना जेव्हा विचारलं की तुम्हाला नगरपालिकेने सांगितलंय, तर त्यांनी सांगितलं की नाही, आम्हाला नगरपालिकेने नाही, आम्हाला नगरपालिकेने पाठवलेलं आहे आणि नंतर यांचे दाखवले नाही, आम्ही त्यांना नाही पाठवलं. हे पण व्हिडिओ आहे आमच्याकडे. आम्हाला सेफ्टी नाही दिली आहे. पोलिसांना पण आम्ही सांगितलंय की आम्हाला असं ते मागून घर तोडलं, तुम्ही इकडे उभे आहे तरी पण तोडलं. ते बोलतात आम्हाला की तुम्ही बघा, तुमचे प्रायव्हेट पर्सनल आहे ना, तर ते तुम्ही बघा. जेसीबी जप्त केलेला आहे आणि पोलीसवाले आता 6 युक्त गेलेले आहेत, त्याच्यानंतर ते पण निघणार. त्याचा जेसीबी आणि त्यांनी माझं घर इलिगल तोडलंय, त्यांनी अजून आम्ही घरी नसताना घर तोडलंय. एक प्लेट आणि हा सगळा प्लॅन कसा आखलेला आहे? काल काका प्रोग्रामला असताना काकाने कालच न्यूज मध्ये सांगितलं आहे की माझी आता 7ची फ्लाईट आहे, मी दिल्लीला चाललेला. हा सगळा खेळ रचून हेच समोरच्या लोकांनी हा सगळा एक खेळ रचून आणि काका नाहीये ह्याचा फायदा घेऊन ही लगेचच्या लगेच कारवाई करण्यात आलेली. आणि याच्याबद्दल आम्ही विरार महानगरपालिका, हे नगरपालिका, रेड्डी साहेबांना सगळ्यांना आम्ही हे केलेलं आहे. रेड्डी साहेबांनी ऐकून स्वतःचा आदेश दिलेला आहे. हे आदेश देणारे कोण? आम्ही. तुम्ही पहिले दोघांना समोरासमोर बसवा, त्यांचे लिगल हायर्सला बोलवा, त्यांच्या समोर चर्चा करा. तुम्ही आदेश देणार की हे घर जाऊन तोडा? तुम्ही इकडे तानाशाही लावलाय का किंवा शेतकरीला मारायचं का? एक काम करा, आम्ही येऊन विरारच्या काही जीव देतो, बस. तुम्हाला हेच पाहिजे का? आणि आगरी सेना हे सहन करून घेणार नाही. आगरी सेना या शेतकऱ्यांबरोबर उभी राहणार आणि वाडवळ समाजाबरोबर उभी राहणार, हरदम ठामपणे उभी राहणार. आणि मला एवढंच करायचं, साहेबांना विचारायचं आहे की जे जेसीबी आहे यांच्या समोर आली आहे तोडून घ्या, त्यांच्यावरती काय कारवाई करायला साहेबांनी सांगावं आम्हाला. त्यांना माहितीच नाही कोणी तोडलं काय. जेसीबी उभे आहे ना, तुम्ही घ्या. मात्र पामच्या अंडरचा जेसीबी आहे, तुम्ही जेसीबी घ्या. आणि मी स्वतः हेमंत मात्रेला पण बघितलं, तो तिकडे गाईड करत होता लांबून आणि आम्ही जवळ गेले तेव्हा तो शेतकरी बरोबर का नाही? म्हणजे एवढे ते बायकावरती तो त्यांनी दगड दगड घेऊन बसलेला तो ड्रायव्हर. विचार करा, मी असं खाली बसली, मला वाचवायला. प्रशासन तिकडे उभी आहेत, नगरपालिका उभी आहे, तरी पण ते दादागिरी करून ते बिंदास